चोरली गाठ ग या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये अतिशय खतरनाक असा एपिसोड आलेला आहे. पण जर तो पाहायचा असेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच नवनवीन आणि लेटेस्ट एपिसोडही पोहोचत राहतील. तर होतं असं की आता होळीचा दिवस उजाडतो. सावी आणि धैर्याची पुन्हा होळी, म्हणजेच काय तर मागच्या वेळी ती आता घाईघाईत झालेली आणि त्या होळीच्या व्यक्ती तर म्हणजे वेळेस काय काय झालं हे त्यांना माहितीच होतं. आणि इकडे आता दोघेजण सामील झालेले असतात, ते म्हणजे होळी करायला. इकडे आता दोघेजण होलिका दहनची पूजा करत असतात. पण मात्र या सगळ्याच्या विरोधात जाऊन दामिनी जी असते ना, तिला कळून चुकलेलं असतं की काहीही झालं ना तरी आपला पोरगा काही ऐकायचा नाही, म्हणून तिने थेट हात वर केलेले असतात. त्यावरती लगेचच तिथे आता दयाला बोलते, दया हे धर, हे आहे माझे डॉक्युमेंट्स, म्हणजेच काय तर मी सगळी प्रॉपर्टी, माझ्या घराची सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर केली आहे. त्यावर लगेचच दया बोलतो, तायडे तायडे तू किती मोठं काम केलं आहे माझं. आणि असं म्हणून तो तिथे आता खूप खुश होत असतो. खरं तर तिथे खरंच तिने दामिनीने पूर्ण प्रॉपर्टी त्याच्या नावावर केलेली असते. आणि आता हे सगळं पाहिल्यानंतर तो तर मात्र लालचीने तोंडच धरत असतो. तर इकडे आता या सगळ्यामध्ये लगेच तिथे आता सावीच्या विचारात दामिनी बोलते, आता मला काही झालं ना तरी हे सगळं आता ठोकावंच लागेल. आणि याच विचारात दामिनी असते. दामिनी या सगळ्यामध्ये त्याच्या नावावर प्रॉपर्टी तर करून देते, पण यावेळी जेव्हा दया खुश असतो ना तेव्हा ती सरळ थेट त्याच्या डोक्यावर बंदूक ठेवते. त्यावर दया घाबरून जातो. तो बोलतो, ताई हे तू काय करतेस, तुला कळतंय का. त्यावर लगेचच ती बोलते, मला काय करायचं आणि काय नाही ना ते तू काही मला शिकवू नकोस. आणि असं म्हणून थेट ती त्याच्या डोक्यावर ती बंदूक चालवते. शेवटी काय तर गोळी ही चलतेच. आणखी या सगळ्यामध्ये आता तो मरण पावतो. इकडे गोळीच्या आवाजाने सगळ्यांना मात्र टेन्शन आलेलं असतं की नेमकी गोळी कुठे चालली असेल. धैर्याला विचार पडतो. त्यामुळे तो धावत धावत आत जातो. त्याला दिसतं की कोणीतरी समोर मरून आहे, पण हा आता दया आहे हे मात्र त्याला कळत नसतं. तर तुम्ही पूर्ण भाग बघा, तुम्हाला कळेल की नेमकं काय झालं आणि काय नाही. साखरपुडा मोडल्यानंतर आता होलिका दहनची पूजा तिथे करायला दोघी जणी घेत असतात, कारण परंपरेनुसार मुजुमदारांची होळी ही पेटतेच. आणि म्हणून तिथे आता अवंती आणि नीता ह्या दोघी खुश असतात. इरा बिचारी तोंडच पाडून असते, कारण या सगळ्यामध्ये तिच्या म्हणण्यानुसार काही एक होत असणं ती चुपचाप असते. तितक्यातच तिथे आता सावी आणि धैर्याला ह्या दोघी जणी म्हणजेच अवंती आणि नीता बोलतात, भाऊजी आणि सावी यावेळीच्या होळीची पूजा तुम्ही जोड्याने करायची. काय ना आतापर्यंत आमचं ठीक होतं, पण तुमचं नवीन जोडपं आणि आता तुम्ही होळीची पूजा करायची म्हणजेच करायची. त्यावर आता सावी धैर्याला बोलते, धैर्य मला एक सांगा, तुम्हाला आपली पहिली म्हणजे याच्या आधीची होळिका आठवते का हो. त्यावर या सगळ्यामध्ये तो बोलतो, होय म्हणजे झालं असं होतं की मी पहिल्यांदा आलो होतो आणि या सगळ्यामुळे आईची इच्छा होती की मी तुझ्यासोबत म्हणजे या सगळ्यामध्ये मानाच्या होळीसाठी यावं आणि आम्हाला आमंत्रणसुद्धा होतं, म्हणून मला तिथे यावं लागलं होतं. तर इकडे या सगळ्यानंतर ते दोघी जण गप्पा मारत असतात. त्यावर सावी बोलते, आणि आपल्या दोघांची भेट झालेली, पण त्यामध्ये तुमच्या मनात माझ्यासाठी राग आणि माझ्या मनात तुमच्यासाठी राग हे मात्र होतंच. त्यावर धैर्य बोलतो, खरं तर या सगळ्यामध्ये ना आपलं प्रेम ज्या मध्ये झालं ते मला खूपच आवडत होतं. त्यावरती ते लगेच सावी बोलते, आठवतंय आवडतंय ना, मग या लग्नाला नकार देऊन टाका ना. आणि तसंही मला काही तुमच्यामध्ये घटस्फोट देण्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीच आहे. त्यावर आता धैर्य बघतो, आता पुरतं तर हे सगळं थांबलंय, पण आता या सगळ्यामध्ये आपलं प्रेम जिंकलंय मात्र नक्कीच. त्यावर सावी बोलते, तुम्हालाही आपलं प्रेम हवंय ना, मग सगळं सोडून द्या की. तर या सगळ्यामध्ये आता तो बोलतो की चला आटपा, आपल्याला कामं पण आहेत खूप. इकडे तो आता शांतच असतो. त्यावर तिथे तिला कळून चुकतं की दामिनीमुळे सगळं झालंय. इकडे दामिनी टेन्शनमध्ये आलेली असते. दया तिच्या जवळ जातो आणि बोलतो, काय ग तायडे लय टेन्शनमध्ये आलीस, तुझा लवकरच खरा चेहरा सगळ्यांच्या समोर येणार आहे म्हणून तुला टेन्शन आलंय का. नाही जास्त काय टेन्शन घेऊ नको, मी एक सांगतो तुला, तू फक्त एवढं लक्षात ठेव की काही झालं ना तरी तुझी कुंडली कोणासमोर खोलू देऊ नये म्हणजे झालं. त्यावर ती बोलते, काय बोलायचं दया तुला, आणि नको असं जोरजोरात बोलूस. त्यावर ती तिथे लगेचच दार लावते. दया बोलतो, ताई तुला माहिती आहे की काय आहे सगळं चालू आणि काय नाही, मग तू माझ्या पोरगीचं लग्न तुझ्या पोरासोबत काही लावत नाही आहे, मग असं वाटतं की तुझ्या पोरग्यासमोर माझं सत्य म्हणजे तुझ्या या सगळ्या काळ्या पडद्यांचं सत्य येऊच दे की. आणि तसं आहे काय बिघडेल, त्या मधुसूदन नाईकांची हत्या तू केली आहेस हे समोर आल्यानंतर तो काही तुला करायचा नाहीस ग, तो तुला कायमचं इथून काढून टाकायचा. आणि तसंही नातं तो तोडणारच आहे, कारण तुझा पोरगा लई इमानदार आहे. त्यावर तिथे लगेचच तिथे या सगळ्या विचारात तो बोलतो, ए तू काय करतोयस, तुला कळतंय का रे, आणि जरा शांत हो.
त्यावर लगेचच दामिनी बोलते, हे बघ मला लावायचं होतं, मी प्रयत्न केले, पण ती सावी ती काही त्याचं पिछा सोडायला तयारच नाही आहे. त्यावर तो बोलतो, तुला एवढीच टेन्शन आहे ना, मग एक काम कर, तुझी या घरातली सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर दे. काय आहे ना, त्या 50% शेअरने मला काही होत नाही आहे, त्याच्यामुळे म्हणतोय. त्यावर तिला आता टेन्शनच आलेलं असतं. ती आता विचार करते की ठीक आहे, मी बघते तुला काय ते. त्यावर तो बोलतो, बघते नाही, 1 घंट्याचा वेळ देतोय फक्त. 1 घंट्यामध्ये जे करायचं ते कर, नाहीतर प्रॉपर्टी नावावर कर, नाहीतर कायम तुझं सत्य सगळ्यांच्या समोर येऊच दे. मीडियावाले येतील, मग पोलीस लोक येतील. पाहिलं ना त्या साखरपुड्याच्या दिवशी कसे आले होते फक्त घटस्फोटासाठी, तर तुला टेन्शन आलं होतं. मग बाकी सगळे पोलीस लोक तुला गुन्हेगार म्हणून घेऊन जातील हतकडी घालून. मग बघत बस काय बघायचं आहे ते. आता तिला भारी टेन्शन आलेलं असतं. ती विचार करते, नाही आता तर असं होऊ शकत नाही. मी धैर्यवर दबाव टाकण्याचा पूर्ण प्रयत्न केला, त्याला माझ्या शब्दात घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण त्या बाळट इराच्या आयुष्यात त्याला जायचंच नाही आहे, तर मी तरी काय करू. त्यावर ती विचार करते, पण दयाने सगळ्यांच्या समोर सत्य देखील आणणं चांगलं नाही, आणि जर हे सगळं झालं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. आणि ती याच विचारात असते. त्यामुळे तिला कळून चुकलेलं असतं की आता काहीही करून आपल्याकडे दुसरा काहीच पर्याय उरलेला नाही. त्यावर ती बोलते की होय, धैर्यची प्रॉपर्टी आणि ही सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावरच करावी. इकडे आता अजूनही तिथे आता तो विचारच करत असतो धैर्य, की नेमकं काय सत्य असेल बरं. त्यावर तिथे आता तो बोलतो, दया मामा तर आपल्याला सरळ काही सांगायचं नाही. त्यावर तिथे सावी बोलते, धैर्य तुम्ही कसला विचार करताय, मी तुम्हाला काही मदत करू का. त्यावर तो बोलतो, नाही, मला फक्त आणि फक्त त्याच गोष्टीचं टेन्शन आलं आहे की नेमकं मी काय करायला हवं. या सगळ्यामध्ये आईचा कुठला दबाव असेल. त्यावर तिथे आता या सगळ्यामध्ये लगेचच सावी बोलते, मी एक सांगू का, मी तिथे गेले होते ना तेव्हा मला एक निगेटिव्ह सापडली होती, आणि त्या निगेटिव्हमध्ये वेगळंच काही गोष्टी सापडल्या होत्या. पण त्या दिवशी साखरपुड्याच्या दिवशी मी त्या जेव्हा गोष्टी मागवल्या ना, क्लिअर फोटो करून मागितले, तेव्हा खूप मोठा प्रॉब्लेम आला आणि त्या गोष्टी पुसून गेल्या. आता ते नेमकं काय सत्य आहे ना ते मलाही कळत नाही आहे, पण असं काहीतरी आहे जे दामिनी मॅडमला घाबरवणार आहे, आणि त्याच्याचमुळे ते मुद्दामून या सगळ्यामध्ये घाबरत आहेत, आणि दया मामा याचाच फायदा घेतोय. आता हे सगळं त्याला कळून चुकलेलं असतं. त्यावर लगेचच दामिनीच्या विचारात तिथे आता धैर्य बोलतो, बरं ते सगळं ठीक आहे, पण आता आपल्याला हे सगळं इथंच थांबवायला हवं, नाहीतर आणखी खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्यावर तिथे आता या सगळ्या विचारात तिथे सावी बोलते, धैर्य तुम्ही आवरा बरं, आपल्याला होलिका दहनला जायचं आहे. आता असं म्हटल्यानंतर तिथे तो नाहीच म्हणत असतो, कारण त्याला या सगळ्यामध्ये अजिबात हे सगळं पटत नसतं. त्यावर ती बोलते, धैर्य आपला पहिला सण आहे की नाही, आणि तसंही मला असं वाटतं की जर आपण आता चांगलं राहूत ना तरच सगळं व्यवस्थित होईल. आणि त्यामुळे आता धैर्यही तिला होकार देतो. ती त्याचे कपडे वगैरे काढून ठेवते आणि बोलते, हेच कपडे घालायचे, आणि असं म्हणत तीही आता छानशी साडी घालून आलेली असते. तिला धैर्य पाहतच राहतो आणि एकटाक बघत बोलतो, सावी सुंदर दिसतेस. अचानक त्याच्या तोंडातून हे शब्द निघालेले असतात. ते पाहून तिथे सावी लगेच बोलते, काय म्हणलात धैर्य. त्यावर तो बोलतो, काही नाही, चाललोय मी खाली आवरून. आणि इकडे आता ती बोलते, काहीही मनसावे, पण तुझ्या प्रेमात मात्र धैर्य आहेच, आणि काही झालं ना तरी हे लवकरात लवकर समोर येणारच आहे, आणि आपल्याला ते आणून राहावंच लागणार आहे. सावीला मात्र कळून चुकलेलं असतं की धैर्याच्या मनामधलं कसं तोंडातून बाहेर आणायचं, आणि ती तिचे प्रयत्न चालूच ठेवत असते. इकडे धैर्य बाहेर आला तरी सावीचा विचार आणि दामिनीचा विचार नेमकं दामिनीच्या मनासाठी आणि या सगळ्यासाठी काय आहे असं, आणि काय चाललंय, दया मामा का तिला ब्लॅकमेल करत असेल. तो त्यांच्या पाठलागावर ठेवत असतो, म्हणजेच एका माणसाला, की तू त्याच्यावर पाठलाग ठेव, आणि काही झालं ना तरी तो नेमका कुठं जातोय, काय करतोय, सगळं गोष्टी सांगत चल. आणि तसं सुद्धा घडत असतं. तुम्हाला हा भाग पूर्ण पाहायचा असेल ना तर आता चॅनल सबस्क्राईब करावं लागेल, जेणेकरून सगळ्यात पहिला हा तुम्हाला भाग येईल. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत शुभरात्री.